सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. खूप महत्त्वाचा विषय आहे की सीपी मुंबईची लेखी परीक्षा तारीख पुढे गेली, मागे आली, फिक्स आहे का सर, असं झाले सर, तसं झाले सर, काही डेट या सोशल मीडियाकडून व्हायरल होत आहेत किंवा ज्या काही झाल्या असतील. आणि ह्या गोष्टीवरतीच मी आता विश्लेषण देणार आहे की काही म्हणण्यापेक्षा खूप मुलामुलींचे मेसेज आहेत की सर सीपी मुंबईची पोलीस भरती किंवा लेखी परीक्षा जी पेंडिंग आहे दिनांक 11 आणि 12 तारखेलाच होणार का किंवा काय आहे किंवा त्याच्याकडे प्रूफ आहे का किंवा ऑफिशियल काय आहे का. आणि मी कायम तुम्हाला सांगतो की जोपर्यंत मला ऑफिशियल काही गोष्टी पकडता येत नाहीत किंवा मी त्या ऑफिशियल गोष्टी घेत नाही तोपर्यंत तुमच्यापर्यंत काही शेअर करत नाही. सो अशा पद्धतीनं विथ प्रूफ मी मगाशी लाईव्ह आलेलो होतो आणि तो GR जो आहे तो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला GR आपण तुम्हाला दिलेला आहे. मुंबई पोलीसचा जो GR आलेला आहे लेखी परीक्षेबद्दल जे काही चेंजेस झालेले आहेत तर GR सगळ्यात पहिला महाराष्ट्रामध्ये आपण दिलेला आहे. जवळजवळ दीड तास होऊन गेलेला आहे आता, त्याला लाईव्ह होऊन पण गेले, लाईव्ह तिथं पण पोहोचला पण आणि आपल्या टेलिग्राम वरती सुद्धा पोहोचलेला आहे तो GR. तिथं मुलांना पोहोचला पण आणि आमची जी मुलं आहेत ती आता इकडे तिकडे न पळतात, ती आता अभ्यासाला लागलेले आहेत. लक्षात ठेवा, यावेळी सीपी मुंबईला 4 घटकामध्ये आपल्या 500 जागा बसल्या पाहिजेत. 500 मुलं ही लागली पाहिजेत. लक्षात ठेवा, एकच गोष्ट आहे आणि एकच स्वार्थ आहे की 500 मुलं लागायला पाहिजेत. 100% लागणार. आणि जेवढे लागायचे आहेत, जेवढे मुंबई पोलीसला होणार आहेत यावेळी त्यांनी पटापट लाईक करा. बघूया किती मुलं लाईक करतील तेवढी मुलं आपली ही लागतील. आता ऑफिशियल GR आपल्याकडे आहे, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला तुमच्यापर्यंत पोहोच केले. तर विनंती करतो तो GR काय आहे, कशा पद्धतीने आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. आणि आता करायचं काय ही सुद्धा गोष्ट आहे. ठीक आहे. सो ऑफिशियल इन्फॉर्मेशनसाठी, ऑफिशियल अपडेटसाठी तुम्हाला एक काम करावं लागतं. पहिला चॅनलला सबस्क्राईब करा. दुसरी गोष्ट, GR जे काही परिपत्रक आणि इतर ज्या गोष्टी असतात सूचना या टेलिग्रामवरती आपण फुकट देतोय फ्री ऑफ कॉस्टमध्ये. एक काम करण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. दुसरं काम करायचं, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 2 टेलिग्राम चॅनल जे आहेत ग्रुप ते दोन्ही जॉईन करून घ्या आता. तिसरी गोष्ट, व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तिथंच आहे, तो सुद्धा जॉईन करून घ्यायचा आहे. तुम्हाला हा जो GR आहे सगळ्यात पहिला जो महाराष्ट्रामध्ये आपण दिलाय तो आता मी रीड करून दाखवतो आणि तो GR सुद्धा आपण ऑफिशियल जे काही आपलं हे आहे टेलिग्राम चॅनल तिथं पण देतोय. त्याच पद्धतीनं लेखी क्विजची जी बॅच आहे आपली ती जे काही 11 आणि 12 जानेवारीपर्यंत पेपर होते, जवळजवळ 2,500 ते 3,000 प्रश्न घेऊन त्यातले कमीत कमी 20 ते 25 प्रश्न पेपरला आणण्याचा प्रयत्न करणार आहे. 20 ते 25 प्रश्न पेपरला आणण्याचा प्रयत्न करणार. लक्षात ठेवा, लेखी परीक्षेला. सो एवढं हार्डवर्क आपण करतोय. जर तुम्हाला बॅच जॉईन करायचं असेल क्विज स्वरूपात तर एक विनंती करायची आहे की जेवढं तुम्ही पाठीमाग केला, अभ्यास केला असेल, हार्डवर्क केला असेल आणि काय गोष्टी केल्या असतील पण ते प्रश्न क्वेश्चन आन्सर स्वरूपात सोडवता येत नसतील तर तुमचा आत्मविश्वास वाढणार नाही. लक्षात ठेवा, परिणामी 1-1 मार्काने जर तुम्ही गेला तर पुढची भरती आज तुम्ही अपडेट बघितलाय की 7,000ची पडणार आहे, 7,500ची पडणार आहे. अशा पद्धतीनं जर भरती पडली आणि तुम्ही ह्या भरतीतनं 1 मार्काने बाहेर पडला तर खूप मोठं नुकसान असणार आहे. कारण की जागा पुढे कमी असणार. एका जागेला 200+ मुलं ह्यावेळी कॉम्पिटिशनला असणार आहेत. उद्या सकाळी तो विश्लेषण मी देणारच आहे. पण आता आपण पहिलं GR वाचूयात. पण ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांना विनंती करतोय, परत 100 मुलींसाठीच फक्त मी जी बॅच आहे ती परत ओपन केलेली आहे. त्यामुळे या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर देतोय त्या व्हॉट्सअप नंबरवरती पटकन मेसेज करा. तुम्हाला आपली टीम आहे ती सगळं गायडन्स करून देईल. 99 रुपये वन टाइमच भरायचे आहेत. कायमस्वरूपी बॅच असणार आहे दिनांक 11-12 तारखेपर्यंत. 4 घटक पूर्ण होऊपर्यंत ही बॅच असणार आहे. अगदी एकाच फी मध्ये 99 वन टाइम भरायचं पेपर होऊपर्यंत. 20 ते 25 प्रश्न त्यातले आणण्याचा प्रयत्न करणार आहे. 20 ते 25 प्रश्न त्या टाईपचे, त्या प्रकारचे आणि त्यातले सुद्धा येथील याची नोंद घ्यायची आहे. सो ज्यांना करायचं असेल त्यांनी ह्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा. सो जो खूप महत्वाचा GR आहे तो GR आपण विश्लेषण करणार आहोत आता. उद्या सकाळी इंडियन्स पण सांगणार आहे. पण आता थोडक्यामध्ये थोडसा लेट झालेला आहे. मगाशी लाईव्ह पण आलेला आहे, जवळजवळ अर्धा तास लाईव्ह होतो. GR दिलेला आहे. परत 9 वाजता जी आपली क्विजची बॅच आहे मुंबई पोलीस जे विशेष फास्टॅग जी बॅच आहे ती रात्री 9 वाजता आणि सकाळी 10 वाजता अशा पद्धतीनं 2 टाइम आपली बॅच असते. आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर स्वरूपात सरळ सेवेला जसं असं कॉम्प्युटरवरती क्वेश्चन सोडवतोय त्या पद्धतीने आपले क्वेश्चन येतात, त्या पद्धतीने तुम्हाला सोडवायला भेटणार आहे. याची नोंद घ्यायची. त्यामुळे 9 वाजता मला परत तिथे यायचं आहे, तुम्हाला ते प्रश्न द्यायचे आहेत. सो पटकन 9च्या बॅचला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर पटकन मेसेज करा या व्हॉट्सअप नंबरवरती. GR वाचूयात. गोपनीय माहिती ही जर तुम्ही GRच्या डाव्या कोपऱ्यात जर बघितलं तर गोपनीय माहिती आहे. सगळ्यात पहिला आपण घेतलेली आहे, सगळ्यात पहिला तुमच्यापर्यंत सेंड केलेलं आहे. तर पोलीस आयुक्त कार्यालय यांचं कक्ष 9 इथून हे परिपत्रक व्हायरल झालेलं आहे. दिनांक 12/12/2024चा प्रति बघा. पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 ते 12 परिमंडळ जे पाठीमागं तुम्ही जर बघितलं पाठीमागचं GR विश्लेषण होतं ज्याच्यामध्ये शाळांची संख्या 118+, वर्गांची संख्या 2000+ आणि त्याच पद्धतीने एकूण कॅन्डिडेट 50,000+ त्यांना अपेक्षित होते. अशा पद्धतीने त्यांनी नियोजन करायचं होतं. पूर्व नियोजन असते ते अशा पद्धतीने करायचं होतं. सो जे काही परिमंडळ सांगितलं ते 1 ते 12 सगळ्यांनाच हे परिपत्रक त्याच्या प्रती काढलेलं आहे मुंबई येथे.
विषय बघा, मुंबई पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई वाद्यवृंद, कारागृह शिपाई भरती 2022-23 लेखी परीक्षा करता शाळा महाविद्यालयाची उपलब्ध करून देण्याबाबतची माहिती पाठवण्याबाबत. म्हणजे परत एकदा खूप महत्वाचा विषय, जो पाठिंबाचा GR होता तोच पुढे वाढलेला आहे, लक्षात ठेवा. तो कशा पद्धतीनं का, याचं रिझन पण तुम्हाला देतोय. का संध्याकाळी पण मी वारंवार सगळे अपडेट घेत होतो, पण तुमच्यापर्यंत कसं शेअर करायचं हा एक विषय होता. कारण की आपण जर डेट वाढीव सांगितलं तर पोरं परत आळसा देतील, आणि आळसामध्ये आली तर कदाचित त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या बॉडीमध्ये आळस येईल, आणि तो आळस आला तर 2-3 मार्कांना जर आमचा मुलगा, माझी मुलगी, माझा मुलगा जर बाहेर पडला तर याचे डिसएडव्हान्टेज खूप मोठे असणार आहेत. त्यामुळं मुलांना आळसात न्यायचं की त्यांना फ्रेश आणि कंटिन्यू ठेवायचं आहे, आत्मविश्वास द्यायचा आहे, सपोर्ट द्यायचा आहे, सपोर्ट करायचा आहे. सगळ्या गोष्टी ह्या कोचला असाव्यात किंवा गुरुकडे असाव्यात. अशा पद्धतीनं पाठीमागे 16 वर्ष आपण कार्य केलेलं आहे. त्यामुळे जे काही गोष्ट असतील एखाद्या मुलग्याकडून करून घ्यायची, तेवढंच रागावणं, तेवढंच चिडवणं, तेवढं हसवणं, तेवढीच पनिशमेंट, तेवढ्याच सगळ्या गोष्टी. सो अशा पद्धतीनं आपण आलेलो आहे. सो बघूयात कशा पद्धतीनं. तर संदर्भ दिलेले पाठीमागचे परिपत्रक सगळे, मुंबई पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई वाद्यवृंद, कारागृह शिपाई भरती 2022-23 लेखी परीक्षा घेण्याकरिता शाळा महाविद्यालयांबाबतची माहिती संदर्भ क्रमांक 2 अन्वये मागवण्यात आले होते. म्हणजे पाठीमागे जे GR आलेले होते ते तुमच्यापर्यंत आपण शेअर केलेले होते, त्याचंच ही इन्फॉर्मेशन त्यांनी पहिल्या लाईन मध्ये दिलेली आहे. त्याच अनुसरून संबंधित परिमंडळ यांच्याकडून माहिती किंवा अहवाल प्राप्त झाले आहेत. म्हणजे पाठीमागे जे इन्फॉर्मेशन मागलेली होती त्याकडून माहिती आणि अहवाल प्राप्त झालेले आहेत. प्राप्त माहितीची पडताळणी केली असता लेखी परीक्षा करता आवश्यक आसन क्षमता उपलब्ध होत नसल्याचे दिसून आलेले आहे. म्हणजे पेपरसाठी आसन क्षमता जी आहे, म्हणजे बैठक व्यवस्था, ती आवश्यक बैठक व्यवस्था अपूर्ण असल्याचं दिसून आलेलं आहे. म्हणजे जे वर्ग मागवलेले होते 118+ ते त्यांना उपलब्ध झालेले नाहीयेत. आणि आसन क्षमता होती जी काही 48,000+ मुलं कॅन्डिडेट क्वालिफाय झालेत, एवढी बसतील अशी आसन क्षमता शाळांकडून परमिशन भेटलेली नाहीये. शनिवार रविवारी आत्ताच्या घडीला, म्हणजे काल संध्याकाळपर्यंत जे अपडेट आपण काढत होतो त्याच्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट होती की सर, मी जे अपडेट घेतो त्याच्यावरती खूप महत्वाचा विषय होता की सर, विषय अशा पद्धतीने झालाय की काही शाळांनी परमिशन दिलेली नाही, आम्ही तर काय सांगणार आहे. म्हणजे काल संध्याकाळपर्यंत जी अपडेट मला सांगायची तुम्हाला ती सांगतोय. पण त्यांच्याकडून एक गोष्ट खूप महत्वाची कळत होती की आसन क्षमता म्हणजेच खोल्यांची किंवा कॉलेज आणि शाळांची परमिशनच भेटत नव्हती. त्यामुळे ही भरतीचा विषय अडकून पडलेला होता काल संध्याकाळपर्यंत. आणि आज तो GR आउट झालेला, लक्षात ठेवायचं. आज GR आउट झालेला आहे, याची नोंद घ्यायची आहे. सो एक कारण खूप महत्वाचं की आसन क्षमता ही अपूर्ण असल्यामुळं ही भरती जी आहे लेखी ती पुढे गेलेली आहे 11 आणि 12. परत दुसरा पॅसेज खूप महत्वाचा आहे. यास्तव आपणास विनंती करण्यात येते की यापूर्वी पाठवलेला अहवाल माहितीप्रमाणे ज्या शाळा परीक्षेसाठी दिलेल्या दिनांकास उपलब्ध नाहीत, म्हणजे ज्या शाळांनी सांगितलेलं होतं की आमचं शेड्यूल जे आहे ती बिझी आहे आणि आम्ही या तारखेला तुम्हाला शाळा देऊ शकत नाहीत, अशा शाळांसाठी सांगितलेली ही लाईन परत एकदा. यास्तव आपणास विनंती करण्यात येते की यापूर्वी पाठवलेले अहवाल माहितीप्रमाणे ज्या शाळा परीक्षेसाठी दिलेल्या दिनांकास उपलब्ध नाहीत असे नमूद करण्यात आले आहे, अशा शाळा महाविद्यालयांशी संपर्क साधून परत एकदा त्यांना संपर्क साधायला सांगितलेला आहे की त्यांना दिनांक 11/1/2025 रोजी शनिवार पूर्ण दिवस, परत बघा 11/1 म्हणजे 11 जानेवारीचा संपूर्ण दिवस पाहिजे, आणि दिनांक 12/1/2025 म्हणजे रविवारी 12 तारीख आणि 12 तारखेचा सुद्धा रविवार त्यांना पाहिजे आहे, पूर्ण दिवस त्यांनी सांगितलेला आहे. जास्तीत जास्त शाळा महाविद्यालय उपलब्ध करून द्यावेत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे 11 आणि 12 तारखेला त्यांनी ह्या जे काही परिपत्रक आहे किंवा हा जे GR आहे त्याच्यामध्ये त्यांनी 11 आणि 12 तारखेला ते मागितलेलं आहे कोणत्याही कारणास्तव. सो पुढे बघूयात अजून एकदा. उपयुक्त बाबींचा दिनांक जे काही माहिती आहे 11/1/2025 आणि 12/1/2025 असे वेगवेगळे 2 शेड्यूल दिलेले आहेत. त्या पद्धतीने त्याचं टाइम टेबल तयार होईल. सो अशा पद्धतीनं अहवाल कक्ष 9 जे आहे भरती कक्ष येते सोबत जोडलेले परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब मधील तक्त्यात नमूद करून जे एक्सेल सीट आहे ते एक्सेल सीट जे काही मेल आयडी आहे ते मेल आयडी वरती दिनांक 19/12/2024 रोजी 11 वाजेपर्यंत न चुकता या कार्यालयास हार्ड कॉपी सह पाठवण्यात यावी म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे पाठीमागे ज्या काही शाळांनी परमिशन दिलेल्या नव्हत्या त्या शाळांमुळे ही भरती पुढे गेली किंवा लेखी पुढे गेली, आणि त्या शाळांना परत एकदा संपर्क साधायला सांगितलेला आहे, आणि त्याच शाळांचा संपर्क साधून त्यांना 11 तारीख आणि 12 तारखेला आम्हाला पूर्ण दिवस पाहिजे म्हणून त्यांनी सांगायला सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीनं ज्या शाळांनी परमिशन दिलेले आहेत किंवा जुन्या शाळा आणि नवीन शाळा अशा पद्धतीनं सगळी इन्फॉर्मेशन 19 डिसेंबर पर्यंत 2 एक्सेल सीट जे आहेत त्याच्यामध्ये भरून हार्ड कॉपी सह दिलेल्या मेल आयडी वरती त्यांना 19 डिसेंबर पर्यंत पाठवायला सांगितलेलं आहे. 19 डिसेंबर पर्यंत पाठवायला सांगितलेला आहे, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळं खूप महत्वाचा विषय होता. याच्या पुढे त्यांनी
जे काही शेड्यूल ए आणि शेड्यूल बी अशा पद्धतीनं 2 दिलेले आहेत, जे 11 तारखेचं आणि 12 जानेवारीचे दोन्ही सुद्धा आहे. त्याच्या जे काही एक्सेल सीट आहे ती दिलेली आहे. त्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन शाळांची जी परमिशन दिलेली नव्हती त्या शाळांची इन्फॉर्मेशन त्यामध्ये भरून आणि हार्ड कॉपीसह भरती कक्ष जे आहे 9ला तिथं पाठवायला सांगितलेलं आहे. सो खूप महत्वाचा विषय होता की सर पेपर पुढे गेला का, पेपर पुढे गेला काय. त्या सगळ्यात पहिला ऑफिशियल इन्फॉर्मेशन जी होती आपल्याकडून, तो GR आहे तो गेले 1.5-2 तासात होत आलेले ते तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. ज्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नाहीये त्यांना जर बघायचं असेल तर पटकन या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल आहे. पटापट जाऊन सगळ्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करा. तिथं आपला GR मी 1.5-2 तासापूर्वी टाकलेला आहे. जाऊन बघून घ्या. सगळ्यात पहिला आपल्याकडून आलेला पण आहे आणि त्याच पद्धतीनं आता काय करायचं हा विषय. सर भरती पुढे गेली, आळस येणार, हे झालंय ते झालंय, अभ्यास झालाय पण आता काय करायचं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. या गोष्टी होणं साहजिकच आहेत. त्यामुळं दिवस बघायला गेलं तर स्पोर्ट डे पण चालू आहेत, सहली पण चालू आहेत, सगळंच चालू आहे, उपक्रम चालू आहेत. सो अशा पद्धतीनं काही शाळांनी परमिशन दिलेलं नाही की त्यांचं जे काही मंथली जे कॅलेंडर असतं तयार असतं शाळांचं, त्या पद्धतीनं त्यांनी तयार होतं. पण आता विषय अशा पद्धतीने ज्या शाळांना परमिशन दिलेली नव्हती त्या शाळांची परमिशन घेऊन तिथून आता सगळी इन्फॉर्मेशन 19 तारखेपर्यंत जाईल. पण आता सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या की सर आपण शेवटच्या टप्प्यात आहोत, आता काय तर सांगा. तर ज्यांना अभ्यास झालाय 10%, 50%, 20% काय असेल ते असेल, आपल्या ग्रुपला ज्यांनी ऍडमिशन घेतले तिथं पहिला हा GR सगळ्यात पहिला गेलेला आहे. त्यांना वाचून पोरं आमची अभ्यासाला पण लागलेत. त्याच पद्धतीने इथून पुढचे जे GR असतील, अपडेट्स असतील किंवा DV असेल, मेडिकल असेल, अँसर की असेल आणि अदर इन्फॉर्मेशन अबाउट मुंबई पोलीस सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पाठवणार आणि त्याचबरोबर आत्मविश्वास देणार आणि त्याच सगळ्या गोष्टी तुमच्याकडून करून घेणार. 2000 ते 3000 प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोच करणार आहे. माझं टार्गेट आहे 11 आणि 12 जानेवारीपर्यंत अतिशय महत्वाचे इम्पॉर्टंट क्विज जे क्वेश्चन आन्सर स्वरूपात तुम्ही सोडवायचे, किती वेळा सुद्धा तुम्ही बघू शकताय, कायम लाईफ टाइम कधी वेळा सुद्धा बघू शकताय. सो खूप महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाची चालू घडामोडी जे मुलांना अवघड जातात आणि मुंबई रिलेटेड जे क्वेश्चन आहेत ते मुलांना अवघड जातात, तर त्याच्यावरती जास्त करून टार्गेट आहे. आणि त्याच पद्धतीनं GK GS, त्याच पद्धतीनं मराठी ग्रामर असेल, अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आपण पोच करतोय. सकाळ संध्याकाळ 2 टाइम आपली बॅच घेतोय फक्त 99 रुपयेमध्ये. सो लवकर स्वतःला सिद्ध करून दाखवा. आणि ह्याच्या पोलीस भरती पुढची भरती जी आहे, आजची इन्फॉर्मेशन तुम्ही जर बघितला तर फक्त आणि फक्त 7,000 भरती, एकट्या मुंबईमध्ये 4,500 5,000 जागा असतात. ह्यावेळी पूर्ण महाराष्ट्रामध्ये 7,000च्या संख्येत दिलेल्या आहेत. त्यामुळे जर यातनं जर कोणी वेटिंगला राहिलं 1-1 मार्काने, आयुष्य उद्ध्वस्त झालं म्हणून समजायचं पुढं. कारण की यातनं सुद्धा 1-1 मुलगा निवडले जाणार, 1-1 मुलगी निवडली जाणार आणि 9-9 मुलं बाहेर पडणार, 9-9 मुली बाहेर पडणार आहेत. यामध्ये तुम्ही असणार का लाईनमध्ये, विचार करा काय करायचं. सो जास्तीत जास्त करून क्विज सोडवा. त्याच पद्धतीने रिव्हिजन करा. इम्पॉर्टंट टॉपिक्स असतील, इम्पॉर्टंट घटक असतील. मी तर डायरेक्टली आपलं जे काही मुंबई पोलीसला येणारे घटक आहेत, जवळजवळ 70 घटक आहेत, त्यातले 40+ प्रश्न येणार म्हणून मी तुम्हाला आपल्या जिथे ऍडमिशन झाले तिथंच मी टाकून दिले. त्यामुळे मुलं आपली 2-4 पावलं पुढे असणार आहेत. पटकन ज्यांना घ्यायचं 100च ऍडमिशन मी घेतोय. परत एकदा ओपन केलेले लिंक आपल्याला जो खाली स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्यात जाऊन तुम्ही पटकन आत्ताच्या आत्ता व्हॉट्सअप करा. 1 टाइम फक्त 99 भरा आणि मुंबईचा पेपर होईपर्यंत तुम्हाला डेली क्विज असणार आहे, डेली क्वेश्चन आन्सर असणार आहे, त्याची नोंद घ्यायची आहे. शेवटी उद्या सकाळी खूप महत्वाचं मार्गदर्शन असणार आहे की सर आता पेपर पुढे गेला आणि काय करायचं, कसं करायचं, सगळं नियोजन उद्या सकाळी तुम्हाला मी सांगतोय. फक्त पावलावरती पाऊल ठेवा, विश्वास ठेवा, कोणत्याही पद्धतीने स्वार्थ बाळगणार नाही तुमच्यासाठी. यावेळी 4 घटक मिळून फक्त एकट्या मुंबईला 500 मुलांचं सिलेक्शन व्हायलाच पाहिजे. आता जे बघतायत आणि ज्यांची लेखी राहिले त्यांनी स्वतःला सिद्ध करायची वेळ आलेली आहे. एक काम करा, ज्यांना वर्दी हवे असेल, बघूया कोणाकोणामध्ये किती ताकद आहे, त्यांनी एक काम करायचं, पटकन ह्या व्हिडिओला मॅक्झिमम लाईक करा. मला समजून येईल की ह्यावेळी आमची मुलं मुली एवढ्या मोठ्या प्रमाणात मुंबई पोलीसला सिलेक्टेड होणार आहे. आणि सोबत आपलं हार्डवर्क असणार आहे, तुमचं सुद्धा हार्डवर्क असणार आहे. सो जेवढं होता येईल तेवढं प्रामाणिक तुमच्यासाठी आपण प्रयत्न करतोय. GR पण दिला, GR विश्लेषण पण केलं. कोणत्या पद्धतीने माहिती कुठलीही लपवून ठेवत नाही की माझी ही पोरं माझी ती पोरं असला विषय काय नाहीये. सो मगापासून तुम्ही बघितलं असलेलं विश्लेषण पण दिलेलं आहे, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि त्याच पद्धतीनं ऍडमिशन हवे असतील त्या स्क्रीनवरती मेसेज करा. मोबाईल नंबर जो आहे त्याच्यावरती मेसेज करून पटकन ऍडमिशन करून घ्या. 100च पोरांना परत एकदा घेतोय, परत कोणालाही घेणार नाही याची नोंद घ्यायची आहे. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मुंबईच्या लेखी परीक्षेसाठी आपण शुभेच्छा देतोय. आणि उद्या सकाळच्या व्हिडिओसाठी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये जर नोटिफिकेशन पाहिजे असेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि जे काही इन्फॉर्मेशन असेल येतील ह्याच्या पुढे त्याचा लाभ घ्यायचा आहे. तर शेवटी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.